सुभद्रे, अगं भाई काकू नमस्कार कर. हौशवंत हो. अगं काय हे असं कपाळाला हात लावून बसू नये बाई. काय करू काकू, राधेने तर अंथरूण धरलंच आहे आणि माझी तब्येत बरी नाहीये. मी केलेला स्वयंपाक आंबून म्हणून गाईंना घातला. तुमच्या बापू भाऊजींना सुग्रास जेवण हवे. मग घरातली बाई सरणावर चढत असली तर तिला म्हणतील अगं थांब, आधी चारी ठाव स्वयंपाक कर आणि मग मर. आहे करे तसे, पण काय करणार मला सांग. आता बोलून काही उपयोग आहे का? दगडावर डोकं आपटलं ना तर आपलंच कपाळ फुटणार आहे. जाऊ दे, तू काळजी करू नको. नारायणाचा निरोप मिळाल्याबरोबर मी आले ना इथे. मी करीन हो सगळी. तू मात्र स्वस्थ चित्तानं त्रागानं करता बैस, कळले? मी आहे ना. आणि मी पण आहे की मदतीला. आता मी आले ना, आता काळजी नको करूस. नमस्कार करते. तू कधी आलीस ग? तू जोग आणि माधव खरे अंबाबाईच्या दर्शनाला गेला होतात ना? हो, आत्ताच आलो. आई, या 4 दिवसात बरेच काही घडून गेले ग इकडे. पण तू आता काळजी नको हं करूस. मी आले ना मदतीला. हो, बरे झाले हो. मीही आहेस की. आणि सुलोचना सुद्धा येईल. सर्व काही ठीक होईल, काही काळजी करू नका. उमे, आता आपण नुसते शेजारी नाही, नात्याचाही हक्क आहेस की. मी करते की सगळे. काही दिवस घेऊ सांभाळून, पुढचं पुढं बघू काय होईल ते. उमे, मुगाची डाळ भिजत घाल हो. आणि शिराळी काढून आण वेलीवरची. छानपैकी शिराळ्याची भाजी करू आणि शिरांची कुरकुरीत चटणी करू. हो. बदाम घाल भिजत आणि दूध ठेव चुलीवर. चांगले आटू दे रव्याच्या खिरीसाठी. आणि हो, भोपळा घेऊन ये बरं. चांगला चीर आणि उकडत लाव भरतासाठी. दही आहे ना घरात? हो आहे ना फडतात. ताक सुद्धा करायचे आहे. हो हो, मी सांगितलेली आधीची सर्व तयारी करा. मी राधेला भेटून येते. हा हो, आलेच. सदा, अरे कुठे लपून बसलायस? सदाशिवा, यशोदेने मला पाटलांच्या सोनपूर गावाबद्दल सगळे सांगितले आहे. तिने काही प्रश्न उपस्थित केलेत ते योग्य आहेत. त्याबद्दल मला गोऱ्या साहेबांच्या कानावर घातले पाहिजे. ते सगळे कळले हो, पण हाही गेला होता ना तिकडे. हा काय करत होता? ही यशोदा जेव्हा पाटील काकूंबरोबर गाव पाहायला गेली होती तेव्हा तू काय करत होतास? गप्पा झोडत होतास की पाय हलवत बसला होतास खाटेवर? ही एवढीशी पोर जाते, सगळे प्रश्न समजून घेऊन इथे येऊन सांगते, आणि तू फुकट सारे नुसता वाढलाय खोड्यासारखा. यात आहोंची काय चूक? माझी मोठी आजी म्हणते की मुले म्हणजे वृक्षापासून तयार होणारी फळे. जसा वृक्ष तसे फळ. मला बोलतोस तू? मला? नारायणा, अहो पण काका. शांत, एकदम शांत. दादा, तू का उभा आहेस? जा. यशोदे, तूही जा.
काय चाललंय काका? तुम्ही या यशोदेला डोक्यावर घेताय असं नाही वाटत? अहो सरळ सरळ मला ती उलटून बोलते आणि तुम्ही तिला पाठीशी घालताय. तुमच्या अशा पाठीशी घालण्याने अगोचरपणा वाढेल तिचा. मोठ्यांचा आदर करणारच नाही ती. तुझा अपमान करण्याचा हेतू नव्हता नारायणा तिचा. उलट आपल्या नवऱ्याचा मान राखण्याचा हेतू होता आणि त्याबद्दल आपल्याला आनंदच वाटायला हवा. अहो पण काका, ही मुलगी आपल्या नवऱ्याच्या पाठीशी आयुष्यभर उभी राहील. अरे ही मुलगी अगोचर नाही नारायणा. तिला काही प्रश्न पडतात आणि आपल्या परीनं ती त्याची उत्तरं शोधते आणि तिला जे चुकीचे वाटते त्याविषयी ती बोलत राहते. नारायणा, स्त्रीचे हे रूप मी पहिल्यांदाच पाहतोय रे. स्त्री इतक्या लहान वयात. पोरगी धाडसी आहे. आपल्या आजीच्या आणि आजोबाच्या एक पाऊल पुढे. तिच्या मनात कणव आहे, दया आहे, जबाबदारी आहे. या तिन्हीचा संगम एका ठिकाणी सहजासहजी आढळत नाही रे नारायणा. आपण तिच्या पाठीशी उभे राहायला हवे. आता तिच्या वयामुळे तिचे हे शहाणपणाचे वागणे शहाजोगपणाचे वाटते हे खरे. ते ठीक आहे पण तरी हे बघ, सुदैवानं तुझी बायको आणि माझी बायको दोघीही सुज्ञ आहेत. तेव्हा यशोदेला तिची मर्यादा दाखवण्याचं काम घरातल्या बायकाच करतील. आणि यशोदा जर हा समतोल सांभाळू शकली तर तिच्या हातून उत्तम कार्य घडेल नक्की. अरे आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श माता दिसते मला तिच्यात. आणि ही चमक साधी नव्हे रे नारायणा. परमेश्वराने काही योजून धाडले तिला या जगात, या घरात. अरे आई झोळाईचे रूप दिसते मला तिच्यात. करारी तरी वात्सल्याने ओतप्रोत भरलेले. शब्द लक्षात ठेव माझे. तुला समजून सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीत. आई बाप ते आई बापच. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या सावलीविना आपण उघडे पडतो. पण तुझ्या पदरात मुलं आहेत. त्यांच्याकरता तुला उभं राहिलं पाहिजे. तू जर अशा आजारी पडलीस तर त्यांचे हाल होतील ना. हो ना. हे बघ, त्यांच्यासाठी तरी तुला धीरानं उभं राहिलं पाहिजे. समजलं? उभी राहा, धीर धर, घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. रडायचं नाही. उभारी घे, उभारी घे. बघ बघ. हो ना. आणि माझी बाई ती मला बुजगावणे आणि गाढव म्हणाले त्र्यंबक आजोबा आणि आप्पा. नुसतंच घोड्यासारखा वाढलोय. अकलेच्या नावाने शून्य. मला काहीच येत नाही. वसुली तर नाहीच नाही. बायकोशिवाय पाऊलही टाकता येत नाही. तुम्ही किती हुशार आणि मी किती मूर्ख हे रोज ओरडून ओरडून सांगतात मला. जणू तुम्ही राणी आहात आणि मी तुमचा नोकर. नवरा म्हणून काही मानच नाही. बिनकामाचाच आहे तर कशाला डांबून ठेवले मला इथे. जाऊ द्यायचं ना मला पुण्याला. सगळ्यांच्या मागची कटकट गेली असती. फक्त शिक्षा करायला आणि नावे ठेवायला थांबवले मला इथे. आणि डोक्यात तर बहुतेक शेणच भरले आहे माझ्या. हो असे नका हो बोलू. तुम्ही काहीच बोलू नका. तुम्हाला नाही कळणार मला काय वाटते ते. तुमचे तर सगळे कौतुकच करतात ना. नाहीये, मीही खूप बोलणी खाल्लीत. आता मगाशीच मी नानांची क्षमा मागून आले पण ते बोलत नाहीयेत अजूनही माझ्याशी. आईला
बरे नाहीये त्यावरून मी नानांना माझे म्हणणे सांगितले तर ते खूप चिडले माझ्यावर. आई सुद्धा मला खूप बोलली जेव्हा मी तिला आजीला भेटायला जा असे सांगितले. मी स्वतःला नाना आणि बापूपेक्षा मोठे समजायला लागले असे म्हणाली. माझे फक्त कौतुक होते अशी तुमची समजूत असेल तर तसे नाहीये. अहो पण आपण खचलो तर कसे चालेल. मोठी माणसे आपल्याला बोलणारच पण आपण धीर ठेवायला पाहिजे. अहो मला एक सांगा ते काय दिसते तिथे. ते आता मला काय विचारताय. मी तर मूर्ख आहे ना. माझे उत्तर चुकणारच. तुम्हीच सांगा काय दिसते ते. अहो असे तिरके का बोलताय सांगा ना काय आहे तिकडे. गुलाबाचे रोपटे दिसते. बरोबर. आणि त्या रोपट्याच्या पायाशी काय आहे. चिखल. पण तुम्हाला फूल आधी दिसले होय ना. हो. माझी मोठी आजी म्हणते आपल्या प्रत्येकामध्ये छोटा मोठा चिखल असतोच पण त्यासोबत टपोरे फूलही असते. पण आपण त्या फुलाकडे पाहावे. चिखल आहे म्हणून रडू नये कारण त्याच चिखलातनं छानसे रोप तयारते आणि फूल डोलते. त्यामुळे सगळ्यांनी जरी चिखल दाखवला तरी आपण आपल्यातले फूल पाहावे. तेव्हा तुमच्याकडे जे जे छान आहे ते पहा. वाईटाचा विचार करू नका. आणि तुम्हाला विचार करायला आवडतोच ना तो चांगला करा. यशोदा माय माऊली. परमेश्वरा आलास. आज दामले काकूंचा मुलगा भेटला होता. काय म्हणत होता. एक वाईट बातमी आहे. अगं बाई काय. राधा बहिणींच्या आई गेल्या. अगो बाई पण फार वय नव्हते त्यांचे. आजारी होत्या की काय. हो पण बापूंच्या सांगण्यावरून नारायण दादाने राधा बहिणींना त्यांच्या गावी जाऊ दिले नाही. माय लेकीची शेवटची भेटही घडू दिली नाही. समजतो कोण हा बापू स्वतःला. आणि माझा नारायण त्याच्या उंजळीने पाणी पिऊ लागला की काय. एवढी ही सत्ता उरली नाही त्याची. स्वतःच्या अधिकारात आपल्या बायकोलाही पाठवू शकला नाही तो. मुलांना हाच बुरसटलेला वारसा देणार आहे तो. नाही मला जायलाच हवे पालगडास. जाऊन चांगली खडसावते नारायणाला. आई कुठे जाणार तू. कुठे म्हणजे ऐकले नाहीस. पालगडला आपल्या घरी. आई अगं आपलंस असं काही राहिलंय का तिकडे. आणि नारायण दादाच्या हाती काही नाही हे तर आता स्पष्टच झाले. मग तिथे जाऊन काय करणार आहेस तू. अपमान करून घेणार आहेस का. चला कामाला लागूया. पीठ मळून घेते हो भाकरीचे. गो बाई एवढे भरड पीठ कसे काय. असो. कृष्णा लागली कशी रक्ताची धार. वा 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 वा. द्रौपदीने शेला फाडून बघा. द्रौपदीने शेला फाडून बांधिली जखम. आता अशा भाकऱ्या करते की लक्षातच राहील. कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार. द्रौपदीने शेला फाडून बांधिली जखम. कृष्णा रे कशी रे
लागली रक्ताची धार. काय छान आहे की नाही? दुर्वांची आजी. अक्षुवंत हो. अगो तू कधी आली? अहो तुम्ही गाणे म्हणत होतात ना तेव्हाच आले मी. फार चांगले. मला फार आवडले तुमचे गाणे. हो ना. अगो सुभद्रे सुके खोबरे लवकर किसून दे बाई मला. हो हो. मग दुर्वांची आजी, आज तुम्ही स्वयंपाक करणार आहात? हो मग. आणि उमा ते तू कधी आलीस? अगं प्रसाद आणलायस ना? हो तर आणलाय ना. तुला देते हा नंतर. तू आधी आम्हाला मदत कर बघू. हो हो, मलाही काम द्या, मलाही शिकवा. ते बदाम आहेत ना भिजवलेले, ते सोलून दे. हे घे. आणि वेलची चांगली सोलून कुटून दे. हो हो हो. मग मी तुला शिराळ्यांच्या शिरांची चटणी कशी करतात ते शिकवणार आहे. कसे? वाटण घाटण काही नाही, अगदी सोपे. हो छान की नाही? हा. नुसता मोठेपणा हवा. त्या राधेला बरं नाही तर गेले लगेच तिला तिकडे मदत करायला. आणि इथल्या कामाचं काय, मी आहेच करायला. पण माझे कौतुक कशाला करतील? एखादी असती तर सांगितले असते येत नाही म्हणून. पण यांना मोठेपणा हवा ना. मी नुसते राबायचे. आलात आता काय? आणि डोळे कशाला झाकताय? हात काढा आधी. हो दिसेल कसे मला. आणि हसताय काय तुम्ही? सासूबाई, जाऊबाई, गोदे. अगं मी आली आहे. हो तुझ्यासाठी आले आणि भरपूर खाऊ घेऊन आले तुझ्यासाठी. अनायसे निलांबरीसाठी केलाच होता तो, आता तुझ्या कामी येणार. कळली? हो गोड बातमी कळली आम्हाला. कौतुकच आहे हो तुझे. अगो तुझी तब्येत बरी नाही असे कळले आणि लगोलग निघाले. पण आता तब्येत बरी दिसते म्हणून जीव भांड्यात पडला माझा. आणि तू कामे काय करतेस? आता काही कामे करायची नाही, नुसता आराम करायचा. आता मी आली आहे ना, मी आता सारे काही करेन. उठ 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 उठ. आता सारे काही मी करते. नानूने सांगितलं तू आलीस. अगं बाई. आणि आलीस ती सरळ स्वयंपाकघरात गेलीस. मी आले असा ती नवऱ्याला नको का सांगायला तुला? अहो मी सांगणारच होते. काही बोलू नकोस. अहो मी आलेच. हो अगं बाई. अहो हे काय? नुसतं काम करते म्हणाले आणि सगळं असंच टाकून गेल्या. बसा आता. हा आता कढई ठेव चुलीवर. हा जरा तापू दे. हा आता तेल टाक. हा घाई नको, घाई नको. चांगलं कडक होऊ दे तेल. हा बरं का उमे, तुझ्या आईला मी शिराळ्याची चटणी कशी करायची ती शिकवते. हा नीट बघून ठेवा, पुढे तुम्हाला सर्व हेच करायचंय. आता सुके खोबरे टाक आणि परतून घे चांगले. हा चांगले परतून घे, काळसर असे. हा आता तीळ टाक आणि ते चांगले भाजून घे. हो हा कच्चे राहता कामा नाही, नाही तर चव लागत नाही. त्याच्यावर चिरलेल्या मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर टाक. आता जरा परत व्यवस्थित परतून घे चांगलं. आता त्या शिराळ्याच्या शिरा आहेत ना सगळ्या, त्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घे. आता चवीपुरते मीठ टाक.
थोडेसे चाखून बघ हो नीट झाले आहे का नाही. आणि आता झाकून ठेव आणि थोड्या वेळानं उतरून ठेव. हा चला झाला सर्व स्वयंपाक. अगदी चारी ठाव. बापू भाऊजींचे डोके आता जरा शांत होईल. अगदी तसेच हो. तुमच्या तोंडात खीर पुरी. हो बाई म्हणजे जेवायला नको. एक विचारू. विचार की. माझ्या आईची आई वडील देवाघरी गेले. आई अजून सावरली नाहीये. रडते. बरे नाहीये तिला. उठताही येत नाहीये. मला असे विचारायचे आहे की बापू आजोबांच्या बाबतीत असे काही झाले असते तर बायकांनी असं स्वयंपाक केला असता का